प्रश्न क्रमांक 1. हळद संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. डिग्रस. प्रश्न क्रमांक 2. कोणती नदी ही गोदावरीची उपनदी आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वरील सर्व. प्रश्न क्रमांक 3. बेटवा नदीवर खालीलपैकी कोणते धरण स्थित आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. राजघाट. प्रश्न क्रमांक 4. बद्रीनाथ शिखराची उंची किती मीटर आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 3133 मीटर. प्रश्न क्रमांक 5. महात्मा गांधीजींच्या प्रिय शिष्या खालीलपैकी कोण होत्या? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. सरोजिनी नायडू. प्रश्न क्रमांक 6. कुटुंब दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 15 मे. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी महाराष्ट्रातून कोणती नदी वाहत नाही? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यमुना नदी. प्रश्न क्रमांक 8. चतुसूत्री कार्यक्रम जनतेपुढे कोणत्या व्यक्तीने मांडला? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. लोकमान्य टिळक. प्रश्न क्रमांक 9. शिव दुधा या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या बनल्या आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. गोदावरी. प्रश्न क्रमांक 10. जगातील सर्वात प्राचीन कल्लानाई धरण कोणत्या नदीवर आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कावेरी नदी. प्रश्न क्रमांक 11. 2025च्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राला एकूण किती पुरस्कार मिळाले? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 14. प्रश्न क्रमांक 12. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वरील सर्व. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्रात विधान परिषदेची सदस्य संख्या एकूण किती आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 78. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणते पुरस्कार आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखले जाते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. रॅमन मॅगसेसे पुरस्कार. प्रश्न क्रमांक 15. दीनबंधू हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणत्या समाजाचे मुखपत्र आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. सत्यशोधक समाज. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा.